संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज काय म्हणाले, त्यानंतर या कार्यक्रमाची पूर्ण पार्श्वभूमी आपण बातमी स्वरूपात पाहूया। घरी व्यक्तिगत स्वरूपामध्ये सामूहिक स्वरूपामध्ये आईसाहेबांची आरती पोहोचलेली आहे। मुक्ताईंचं अष्टक आहे, मुक्ताईंचं हरिपाठ आहे, मुक्ताईंची स्तुती आहे नाथवाद्यांनी केलेली, ती आपण 2 मिनिट अगरबत्ती दिवा लावून मुक्ताबाईंच्या फोटोसमोर व्यक्तिगत स्वरूपाची आपण जयंती सगळ्यांनी घरी करा। एवढंच नाही, इथं सुद्धा शक्तीचे पाठ आहेत। वारकरी मंडळातर्फे, वारकरी समाजातर्फे आणि स्वामी समर्थ परिवारातर्फे आयोजित केलेले आपण त्या कार्यक्रमात हजर राहा आणि आपण मुक्ताईचा आपण वाढदिवस सगळ्यांचे साजरे करतो। ज्यांची योग्यता नाही त्यांचे करतो ना, ज्यांचा वाढदिवस करू नये अशांचे आपण वाढदिवस करतो। पण मुक्ताईचा वाढदिवस ज्या जगाच्या उद्धारात जगदोद्धारालागी विशेष करून खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य प्रदेश या भौगोलिक प्रदेशाकरता ज्या मुक्ताबाई अवतरण झाल्या तशा त्या विश्वात्मक भावनेने प्रकट झाल्या। दीनांचा जगदोद्धारांचा उद्धार करण्याकरता उद्धाराय आले दीन जना असं त्यांचं जीवन असतानाही विशेष पॅकेजमधून आपल्याकरता आल्यामुळं आपण त्यांचं देणं लागतो। त्या उदात्त भावनेतून आश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेच्या दिवशी नवरात्राच्या पहिल्या माळेला शुक्रवारी मुक्ताबाई चांगलं स्वरूप घेऊन, सगुण स्वरूप घेऊन या भूतलावर संत म्हणून अवतरण झाल्या। फार मोठ्या शक्तीचा अधिष्ठान असलेल्या मुक्ताबाई ज्या दिवशी प्रकट झाल्या तो दिवस आहे आश्विन शुद्ध प्रतिपदा। तो आपण सगळ्यांनी मुक्ताबाईचा वाढदिवस म्हणून, मुक्ताबाईचा प्रकट दिवस म्हणून आपण सगळ्यांनी साजरा करावा। घरी आपल्या आईसाहेबांचा फोटो ठेवा, आईसाहेबांचं स्तोत्र, आईसाहेबांचं अष्टक, आईसाहेबांची स्तुती, आईसाहेबांची आरती प्रार्थना करून मुक्ताबाईला आपल्या कल्याणाचा आशीर्वाद मागून आपण आईसाहेबांचा वाढदिवस सगळे साजरे करू। ज्यांना इथे येण्याची आहे इच्छा त्यांनी इथे यावं, ज्यांना इथे येणं शक्य नाही त्यांनी घरी आपला मुक्ताबाईचा वाढदिवस साजरा करावा ही सगळ्यांना संस्थांतर्फे विनंती करतो, प्रार्थना। जय मुक्ताई। मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। 3 ऑक्टोबर 2024 रोजी घटस्थापना दिनी श्री संत मुक्ताई साहेबांचा जन्मोत्सव। श्री स्वामी समर्थ हजारो सेवेकरांतर्फे सप्तशती पारायण सेवेचे आयोजन। दिनांक 3 ऑक्टोबर 2024 गुरुवार रोजी शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून दिनांक 3 रोजी घटस्थापना असल्याने हा दिवस आदिशक्ती श्री संत मुक्ताई साहेबांचा प्रकट दिन असून हा जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात व्हावा म्हणून दरवर्षीप्रमाणे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र मुक्ताईनगर व तापीपूर्णा परिसराच्या वतीने हजारो सेवेकरांतर्फे तसेच वारकऱ्यांतर्फे श्री संत मुक्ताबाई समाधी स्थळ कोथडी श्री क्षेत्र मुक्ताईनगर जुने मंदिर येथे श्री दुर्गा सप्तशती पारायण सेवेचे आयोजन करण्यात आलेले असून या पारायण सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। आदिशक्ती मूळ माया ब्रह्मचित्कला योगमाया जगत्त्रय जननी आई मुक्ताई नवरात्रातील घटस्थापनेच्या शुभदिनी शालिवाहन शके 1201 प्रमाथी नाम संवत्सर अश्विन शुद्ध प्रतिपदा दिनांक 12/10/1279 शुक्रवार सायंकाळी आईसाहेबांचा जन्म झाला। ज्या शक्तीचा अवतार मुक्ताबाई रूपाने झाला तिचे वर्णन श्री भागवतात 10वे स्कंदात योग मायेचे रूपाने आलेले आहे। दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्यका, माया, नारायणी, ईशानी, शारदा व अंबिका अशी 14 नावे श्री महाविष्णूंनी ज्या आदिशक्तींना दिलेली आहेत त्या योगमायेचाच अवतार म्हणजे आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई होत। ती तीनही देवांची जननी आहे। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये। आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी। मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई। सकल संतांनी मुक्ताईचा मुक्त कंठाने गौरव केलेला आहे। अशा आदिमायेच्या चरणी नतमस्तक होऊया। मुक्ताबाई 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 मुक्ताबाई। मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा सायुज्य संपदा पावेल। सप्तशती पारायण सेवेने जन्मोत्सव होणार साजरा। दिंडोरी दरबार श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे मुक्ताईनगर शहर व तालुक्यातील हजारो महिला व पुरुष तसेच युवक युवती सेवेकरांनी परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या आदेशाने जगत्त्रय जननी आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांचा जन्मोत्सव तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर आदिशक्ती मुक्ताई मंदिरात साजरा करण्याचे ठरविले आहे। मुक्ताई मंदिरात येणे शक्य नाही अशा सेवेकरांनी घरोघरी
सप्तशती पारायण करून आईसाहेबांचा जन्मोत्सव साजरा करावा. नैसर्गिक आपदा संकटे यांना दूर करून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी येणाऱ्या पिकांचे संरक्षण व्हावे अशी विश्वकल्याणाची संकल्पना करीत आदिशक्ती मुक्ताई साहेबांना सप्तशती पारायण प्रसंगी साकडे घालण्यात येणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, परमपूज्य गुरुमाऊली यांचे शुभ आशीर्वादाने, आदरणीय गुरुवर्य श्री चंद्रकांत दादासाहेब यांच्या आदेशाने अब्जचंडी पाठ पारायण या सेवेत संकल्पित होऊन नवरात्रीनिमित्त व मुक्ताई जन्मोत्सवानिमित्त श्री क्षेत्र मुक्ताबाई संस्थान कोथडी जुने मंदिर येथे भव्य श्री दुर्गा सप्तशती मुक्ताई अष्टक लावून पाठ पारायण सेवेचे नियोजन करण्यात आलेले आहे. वेळ असणार आहे सकाळी 10:30 वाजता. पारायण सेवेत काय काय साहित्य लागणार आहे, तर पारायण सेवेसाठी आवश्यक म्हणून श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ, नित्यसेवा, जपमाळ, आसन, पाण्याची बाटली, हळदी कुंकू असं साहित्य यासाठी लागणार आहे. परमपूज्य गुरुमाऊलींना अपेक्षित असलेल्या संकल्पात संकल्पित होऊन अब्जचंडी अंतर्गत सेवा रुजू करायची आहे, तरी जास्तीत जास्त सेवेकरी भाविक भक्तांनी उपस्थित राहून सेवा रुजू करावी असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र तापीपूर्णा परिसर व मुक्ताईनगर यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.